हे असं फुसकट खाऊन खाऊन मला वैताग आलाय शपथ. अरे तो आज घरी ना मला असं मस्तपैकी बिर्याणी भात बनवून दाखव. बरोबर आलोच. आलोच कुठून आला? आलो ना. कुठून? मटन चिकन? बरं चला आज आमचा वैष्णव घरी ना त्यामुळे ना वैष्णवला म्हणलं चिकन बिकन बनव म्हणलं. रविवार पण आहे. त्याच्या हातच्या रेसिपी इतक्या भारी भारी असतात ना म्हणल्याबरोबर गेल्यावर का तो चिकन आणि मसाले आणायला. चला म्हणा आता वैष्णवच्या रेसिपीचा व्हिडिओ टाकावा. बरेच दिवस झाले लॉंग व्हिडिओ टाकलेला नाहीये काही नाहीये. आजारी सर्दी ना सर्दीने असं घशामध्ये कस तरी होतंय बरं का. या भिंगुऱ्याबाईनी मला वानावळा दिला. त्या आधी आजारी पडल्या नंतर मग मी आजारी पडले. हा ना 104 वर ताप होता. हो 104 वर ते ताप होता तुझ्या. बरं चला आता वैष्णव दादा आहे ना चिकन आणि मसाले आणायला गेलाय. तो कसा बिर्याणी बनवतो ना याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते बरं का. काय नाही आवडत मग काय आवडतं? लेकरू म्हणल्याबरोबर गेला आणायला तरी पण अशी करायची का उंडारल्यावानी? अगं तुझ्यामुळंच मी करायला लावलंय. म्हणलं तुझं दुखत आहे ना म्हणलं लेकराच तोंडाला तापाने चव नाही. ज्यानं खाईन तसं मी वशात खात नाही हात पण नाही लावत. पण मी दाटूनच म्हणलं कर मला जेणेकरून तिला खायला भेटेल. आणि ती बघा कशी नखरे करते. खरंच नाही खाणार जानू? हा ते पैसे घेऊन गेलाय ते माझे पैसे परत. लेकराला खोडीचे असतात बरं का. करकटचं ते आल्यानंतर रेसिपी दाखवते. दोघंचे खायला कोण होणार आहे? कोण खाणार जास्त? करे लेकराच तोंडाला चव नाही तापाने. आता हे काय करायचंय तसं बिर्याणी काय मग बिर्याणीला डायरेक्टच पाणी फोडणी बिरणी मग डायरेक्ट पाणी टाकायचं डायरेक्ट चिकन टाकायचं ना आखी मसाले खालून दे. खरं सांग ना. खरं ना. मी एकदाच केली ती म्हणून म्हणते. खरंच ना तशीच करावं लागते. सांग ना खरं. आणि तांदूळ टाकायचे हा हं. मग चिकन टाकायचं त्याच्यात हा खरंच मसाला खरं ना. आणि मग रेसिपी दाखवते त्याच्यात कसं वेगळं दाखवते ते. त्यांना येत नाही बनवता ती हॉटेलमधून मागून दाखव. म्हणजे तो आधी पांढरा भात करतोय काय? नाही खरं सांग. अगं चिकन टाकायचं त्याचं डायरेक्ट धुवायचं नसतं चिकन. कप गबाळ्या काही पण उगच. हा पांढरा भात करतोय आधी मला काही सांगू नको. खोट्या बोलतोय. सर मी आली 10 मिनिटात आल्या. मी पण नेपाळीन दिसते का रे? कोण? मी तुझं तोंड हाणू का? गप गप्पा भांडू नका. निम्मे तांदूळ शिजून घेतले बरं का वैष्णवनी. निम्मे नंतर शिजवणार आहे ना. गप्पा जाणून रट्टे खाता उगाच गपची बसा. घरी राहिले ना नुसते भांडणं लागत यांना. तू बाजू सर काय चटका दिसतंय काय पाय त्याचा. जाऊ दे का ते फॅशन आहे ना ग. तू नाही करत काय फॅशन लागते नाकाचे? मला तर जीन्स टॉप लागते. हो जीन्स टॉप लागते हो. हिचं सगळं चालतं बरं का दुसऱ्याच चालत नाही. सर चटका बसून जा. दगड फुल मसाल्यात टाकायचं पिल्ल्या. टाका ना काय मुहूर्त लागा ना काय. अरे हो मंत्र पडू राहिला काय त्याच्यावर? मी तर तुझ्या वेगळ्या रिसेवा बघून थक्कच होते बाबा. काही मग दादा बिर्याणी त्याला दाखव ना. ते मटण ते नाही घ्यायचं शिजून. शिजत का बरं? ते बैलाच्या मटणावणी लवकर शिजलं कसा बोंबला. जानू पाणी दे त्याला. बैलाचं मटण लवकर शिजत नाही वाटत. रेसिपी टाकते लोक. डॉक्टर पडेल काही ना
हा तुला माहित नाही का? तिचं डोकं नाही फुटलेलं दादा कधी. तू बस ग किती सुंदर आहे घाली. अरे दांडर नाही गार पाण्याने तांदूळ. भाषा दे दादा. मसाल्याचं येतोय ते खड्या मसाले त्यांनी शिजून घेतले ना. दगड फुल शिजायला टाकायला पाहिजे ना तो पोळ्या. खडा मसाल्याने सोसला जातो असं म्हणते. कोण म्हणलं? नाही खडा मसाल्याने तुला बोळखंडी लागल. मग मी पेणार आहे. खडा मसाला नाही हा. हळदीचं दूध. बरं बरं. दूध आणायची काही गरज नाही. सारे आणायची. इतका राडा करणार आहे तू. मला राडा आवडता नाकी नवी आहे त्याच्यामुळे मी ना झोपून घेणार. तुम्ही दोघांनी भांडे घासायचे गॅस आवराल बोय किती टाइम लावतो पोऱ्या तू. ए माझा हात दुखू राहिला. स्टिक आणलं जाय. स्टॉप कर स्टिक आण. अगं स्टॉप नको करू. बंद कर. जाऊ दे. बंद कर. बरं कर. असं एक दिवस आहे ना रानात स्वयंपाक बनवायचा. कसं वाटत ते. मला रानात जेवायला आवडत. आता बायांची ट्रिप निघाली. चल म्हणतात पण पैशाचा पत्ता नाही. भुवनेश्वर, भद्रा मारुती, डोंगरगण कुठं जाते पैसे नसले. 700-800 रुपये तरी नको की जवळ. कांदा चांगला करतो देतील द्या. 5,000 रुपये लागते जाऊन यायला. पुढं असं फिरायला म्हणजे 5-6 हजार. पळे एवढे नाही लागत. 1000-1200 मध्ये एकदम आईश के साथ खाऊन पिऊन सगळं. ही नक्की ना लय अगोदर बर का. हिने कधी माझ्या हाताखाली काम करीत नाही काहीच नाही. तसा माझा वैष्णव लहानपणापासून आहे ना. मी जर आजारी पडले ना लय काम करू लागतो बर का. पण 150 आणि खरंच दादा लहानपणापासून करतो. उगा आता तो कामाला जातो म्हणून. हाडळ पा चिचत झाडावरची हाडळ आणि ते पे आणि रात्रीचा ठॉय ठॉय करा. लिंबू पिली बरं का पिल्ल्या. ही झोपाच येऊन द्यायची नाही कुणाला. लिंबू पिली नाही तू आता. होतारडे कांदा जळण बरं का पिल्ल्याला. कोण आले ज्यानं बघ कुतारडे कोण आहे बघ ना. पिल्ले तू फक्त याच्यामध्ये ना दगड फुल नव्हतं टाकायला पाहिजे ना. आणि दालचिनी नव्हती टाकायला पाहिजे. फक्त तमालपत्र टाकून उकडून घ्यायला पाहिजे नव्हतं. मीठ टाकून का रे ते मसाल्यात उपयोगी आला असतं तुला. आता बघ त्याचा सगळा अर्क पाण्यामध्ये निघून गेला. त्याच्यात टाकून पण उपयोग नाही. जळाला ना पिल्ल्या कांदा. कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही बरं का. तो म्हणला मम्मी मी कसली लेअरची बिर्याणी बनवणार आहे. म्हणलं चल मी तुझी मग रेसिपीचा व्हिडिओ काढते. म्हणलं लेअरची रेसिपी आणि उकडून कशीन काय आपण त्याच्यातलं काही खात नाही. त्याच्यामुळे आपल्याला जास्त माहीत नाही. जानूसाठी त्याच्यासाठी करतोय त्याच्यामुळे त्याला म्हणलं थोडेच तांदूळ घे. त्यांनी लय तांदूळ घेतले होते त्याच्यातले मी अर्धे काढले. काय करू राहिला आता. आणि ते तेल कोण नेलं दाखव हातात काय. तुम्ही आल्या का रट्ट्यावर. सांडच घे ना भाऊ. आता काय हावरा आता काय करायचंय सांग ना. हा लगेच खायचं. तू कधी खायला नाही का बिर्याणी. लोक खाते. साठवाजे राव मी बिर्याणी खाते का. कुत्रे धोटून काढा असे निवार. हे उकडून घ्यायचं का चिकन. बाबू काय बोलतो किल्ला तू. अद्रक लसूण पेस्ट डायरेक्ट
मग तेलात बिलात काही. वैष्णवनी चिकनमध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे. असं हलवायला भात उकरी घे ग जानू, त्याला घे ना. दे दादाला मीठ वगैरे. मग बस ना काय आता ते प्लॅस्टिकचा कागद काढतो काय त्याच्या आत तुला डोकं खायचं का? दोन काढ टाकूस तर काही. मायची कटकट. असं कॅमेरा धरला का मग माझं पोरग गोरं दिसतं, असं धरलं का काळं दिसतं. तसं माझं पोरं दोन्ही लेकरं गोरी हायती. हे तर माझा सोन्याचा खडा आहे. आणि तो चांदीचा का? खडे मसाले तसेच. बापांच्या पुढची बिर्याणी काय फोडणीत टाकतात बाबा लोक. लोक टाकत असं मी नाही टाकत. एवढा लाडा झाला. आता तुम्ही दोघांनी आवरायचं ते, नाही तर मग संध्याकाळी माझ्या हाताने स्वयंपाकच नाही. बापूस आल्यावर मी नाही झालेलं सगळं ते त्याने झालेलं आहे. तुम्ही आवरणार नाही, तू भांडे बिंडे नाही घासणार. मी भांडे घासून बसतो. बरं झालं कधीच्या नव्हतं भांडे, हा तरी म्हणले घासायला निदान आहे ना. म्हणजे घासत नाही मी भांडे कधी. कधी आज 8 दिवसा घासले होते मी, आजारी होते म्हणून. हे काय संक्रांत होती दवा. हा बाई संक्रांत आज 8 नाही, संक्रांती दिवशी घासले होते थोडेसे, 2-3 भांडे घासले होते. ते डबल 2-3 होते टोटल भर होते. बया बया टोकरभर भांडे जर तू घासले जानू, मला काम करायची जरूरतच नाही पडणार. चालून घासते अखे भांडे. अरे इकडे आणि काय टाकलं, मसाले टाकले का? बिर्याणी मसाला. ए तुला नको बरं का, लय तिखट होईल. हे बघा वाफेचं. लक्की मसाला बिर्याणी काहीतरी येईन ते. लक्की बिर्याणी मसाला. एवढे मिरच्या पिल्ल्या फक्त सोडतान बाबा. हा हे एवढं टाकत असते का पिल्ल्या? अयो त्या पुरी मिरची खाल्ली आहे येडपाट डोक्याची. उठ ही लिंबू मिरच्यान काही खाऊ राहिली राव. डोक्यावर पडेल ही इकडे काढायची पिटी. मसाला आता एक कोणचा राहिला? राम 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 राम. अरे पिल्ल्या मसाला टाक नाही का, सोंग ये तोंडात नाही घालवायची ती बिर्याणी. हा खाण्यासाठीच करतोय तू खास रेसिपीसाठी. अरे बसे पोरा आहे पाहिलं काही मसाले बिर्याणीला आणि कसं होऊन राहिलं बापा. अय डोकं बाजूला घे ग, ही मसाल्याचा वास घेऊन बेजार झाले. मसाल्याची भाजी आमची घरची मसाल्याचा वासल्या भाजी होतो. गॅस बंद आहे चालू? मम्मी मम्मी एवढं तेल नसलं ते नवरा मला घरात ठेवीन का? मम्मी अगं बसा ना ग. मी त्या बाईने कानाला ऐकायला. मग दादाची गप, तुमच्या दोघांच्या बोलता बोलता भांडणं लागते. हो ना ह्या बाईचं असं नाही करायचं. अरे दाना दाना असं हलवायचं ना, ते सगळ्याकडे मसाले पोचले पाहिजे. अरे लगेच नको पाणी टाकू, लगेच टाकायचं लागतं नाही कळत. बाय माझे मला बोर होतोय आता त्याच्यामुळे कशी बनवणार, जशी बनवून तशी बनव. बोरला कशाला एवढे झक मारायला पैसे नसले मग. मसाले 1760 पोड्या आणल्या आणि बोर होऊ राहिलं का? आपली बॉडी बघी बॉडी रोज व्यायाम करते मी. कशाचा? बॉल खेचते आणि नाही का रनिंग केली की किती वेळ शिजवायचं आहे ते? 1 तास. हा
मग तुला बोललं तर रागही येतो मग. ते कोणचं मटण आहे 1 तास शिजवायला? हां, त्या हाडकाला ते मटण तरी राहीन का? सारा गाळ होईन ना शिजून. चिकन 5 मिनिटातच शिजतं. अगो बा, एवढी कोथिंबीर का पिल्ल्या? गावाला अख्ख्या गावाला खाऊ घालायचं. मुंबई सगळा राडा आवरला गेला पाहिजे ना पिल्ल्या. जेवढा राडा करून राहिला तेवढा. आणि भांडे घासायला ना. मी आत्ता गॅस फरच्या पुसून सगळं आवरलं होतं. हा, बिर्याणी तुमच्या मुंडक्या वाटत पाठवून मी सगळा राडा जर नाही आवरला. मी झाडं ना आवडलं. येते बिहारी लोक असंच करते आहे ना रे. शिजून बिजून नाही घेत, सारा असंच टाकते. तर मी नाही पण तेच पाहिलं. बहुतेक मला तर वाटतंय लिफ्टिंगला गेल्यावर. गप ग. नाही रे, ती नाही दिसली. स्टॉप करू का दोर आता? हा का? चंदनचं लाकूड बाई, दालचिनीला चंदनचं लाकूड म्हणून राहिली ती. हलवून नाही घेणार का ते? मग तसे आमच्या हलवायला बॅट बीट बी पाहिली. देण टाकून मग पटापटा असा कडकडनी. दम बिर्याणी दम दे जाणं तिला. लवकर शिज. जाय ते टाकून तिकडं कांद्यावर पण. तुला दादा करून देऊ राहिला ना जाणं. हेन होऊन काय शायनिंग मार राहिली. दिन भाऊ टाकून. खातो बी. बी कशाचं बी? लिंबूच बी. हा, लिंबाचा रस टाकला होता, दही नव्हतं भेटलं म्हणून भात शिजायला. या संक्रांतीला पिल्ल्या घरी नव्हता आहे पिल्ल्या. आपलं ते पहिलं व्हिडिओ पुरणपोळीचा संक्रांतीचा व्हायरल झालता. मला लय आठवण आली. संक्रांती दिवशी पिल्ल्या जर घरी असताना तर व्हिडिओ केला असता. मला बरं वाटत नव्हतं, जे स्वयंपाक केला त्याचा पण नव्हता व्हिडिओ काढला. आणि लॉंग व्हिडिओ बरेच दिवस झाले मी टाकलेलाच नाही. आज टाकते किती दिवसानंतर. मग काही शॉर्ट आहे का? शॉर्ट डोक्याची. बस ना भाऊ, आता साळण खरडून टाकतो का सगळी? सचिन. अरे त्याची वाप दबू दे पिल्ल्या. ते वरून झाकण पालतं का? रस प्यायला म्हटलं माय सचिन. जाय मग रस प्यायला. बस ना. ते हलवायचं नाही का? मग त्याच्यावरून झाकण ठेवते. मग वेगळी बिर्याणीची पद्धत आहे. आता कांदा आधीच टाकायचा होता वैष्णव. काय वैष्णवला करावं? हां, जशी बनन तशी पण. मनानीच वेगळ्या वेगळ्या रेसिप्या काढायच्या आहे ना. पुढं कोणाला खायची? आपल्याला खायची. पुढं लोकांना देऊन द्यायची. हां, आता त्याच्यावर झाकण ठेव ना. हा ठेवतो. आता वैष्णव झाकण ठेवणार आहे. आगळी वेगळी रेसिपी वैष्णवची बिर्याणी. बिर्याणी झाल्यानंतर मी तुम्हाला परत दाखवते. आता बंद करते थोडा वेळ. हलवा नाही लागत तिला, पण आता तो म्हणणं म्हणून हलवतो. अरे असं कसं मग हलवायचं नाही म्हणल्यानंतर? खरं तर आधीच हलवायला पाहिजे नव्हतं. काय जे आहे ते बरे जाऊ द्या. मसाले नाही एवढे काही. काय बोलतो पिल्ल्या? 50 रुपयाचे मसाले आणले तरी म्हणतो मसाले नाही. हैदराबादी बिर्याणी आहे ना? तो पिक्चर कोणचा हैदराबादी बिर्याणीचा? कोणचा पिक्चर आहे रे? थांबा त्याला विचारतो पिक्चर कोणचा आहे. घे खाऊन. आता तिच्या संग भांडला गेली पळून. ती नाही खाणार, तू एकटाच काय. काय पांडा व्हायचं? नाही मग पाणी टाकावं लागलं. मग
टाकायचं एक सांग ना खरंच. नाही का नको डोकं खाऊ. डोक्यात फोन घाले ना मग वसाकला तर माझ्या अंगावर. आता माझ्या मनासारखं नाही झालं ते मला सांगितलं गपचूप. काय झालं मनासारखं नाही व्हायला. ती जशी व्हायची तशी झाली म्हणून ती फेक तिकडे दिली. नाही रे चालीन चांगली. बचकभर तेल टाकलंय, तूप टाकलंय, कांदे टमाटे सगळं टाकलंय ना. अजून काय लागत आहे तुला? ह्या का तेलाचा डबा वाचायचा आहे का? नाही झाली चांगली. आणि मग उगीच टेन्शन घेत बसतो. एवढा कुठाने केलं चांगलं होत नसतं का? घे आता प्लेटीमध्ये. खराब झाला आता. प्लेटीमध्ये काढा ना बा कसं दिसतं ते बघू द्या ना बा तुमची बिर्याणी. हे प्लॅस्टिकच्या याच्यात नाही खाऊ पिल्ल्या गरम गरम. काय नाही आम्ही माणसं. अरे नाही चांगलं नसतं शरीरासाठी. नको पिल्ल्या. मी नाही गरम गरम काही त्याच्यात घेत. धरा खा बिर्याणी. हैदराबादी बिर्याणी, दम बिर्याणी. कर तिकट नको डोकं खाऊ. तुझं काय पीस घडलं मला तेच काय ना. कमून चांगली नाही झाली, चांगली नाही झाली. बंद कर तू व्हिडिओ. बंद कर ग. फोडीन बर का मोबाईल. ए